खूपच मोठी जबाबदारी आहे. पहिल्यांदा जेव्हा मला कळलं की भूमिका साकारायची तेव्हा आत्ताही म्हणजे त्या क्षणापासून आत्ता या क्षणापर्यंत माझं हार्ट रेट हे फास्ट असतं जेव्हा मी बाबूजींविषयी काही बोलतो तेव्हा. कारण इतकी मोठी व्यक्तिरेखा आणि खरं तर आपण काम करतो हे प्रेम कमवायला, तो मान कमवायला. आणि जेव्हा हा चित्रपट केला मी त्यांच्या गाण्यांचे संस्कार लहानपणापासूनच माझ्यावरती आहेत. त्यांची गाणी मी ऐकत होतो, खूप मोठा चाहता आहे आजही. पण ही भूमिका माझ्या वाट्याला येईल हे माहीत नव्हतं. आणि या अख्ख्या प्रवासातनं मला वाटतं योगेशजी आणि संपूर्ण टीम म्हणजे एक बायोपिक करणं मला असं वाटतं सगळ्यात अवघड काम आहे. कारण वेशभूषापासून तुमचं सगळं म्हणजे सगळ्या टेक्निशियन्सचं प्रत्येकाचं काम हे ही कंप्लीट टीम एफर्ट आहे. आणि आता मला असं वाटतं की भूमिका करताना सुद्धा जेव्हा मी आता बघतोय बरेच सीन्स आहेत ह्यांचेसुद्धा आहेत, बरेच सीन्स आम्ही एकत्र काम नाही केलं आहे. सो ते बघताना मी एक प्रेक्षक म्हणून आणि बाबूजींचा चाहता म्हणून बघतो. त्यामुळे खूप एक नवल वाटतं आणि मला खूप उत्सुकता आहे की हे कसं होणार आहे. पण मला असं वाटतं की बाबूजी हे नाव इतकं मोठं आहे महाराष्ट्रात, मला वाटतं अख्ख्या देशातच खरं तर बाहेर आहे, की मला असं वाटतं की लोकांचं इतकं प्रेम आहे की लोक येऊन ते बघतील. आणि आम्हाला प्रत्येकाला असं वाटतं की आम्ही ती जबाबदारी बरोबर पेलली आहे का. कारण जर मला असं वाटतं की 100% नाही तर किमान कुठेतरी जवळपास जरी गेलो तरी आमच्या सगळ्यांसाठी एक ती अचिव्हमेंट असेल. तर खूप प्रेमाने हा सिनेमा सगळ्यांनी केलेला आहे. भयंकर प्रत्येकाने आपलं सगळं काही देऊन ती भूमिका साकारण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. तो सगळ्यांसमोर आता एक मीला येतोय. तर आता फक्त वाट बघतो तुमच्या प्रतिक्रियेची आणि आम्हाला आशा आहे की तुम्हाला खरंच तो चित्रपट खूप आवडेल.